केज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये आपण फिरत असता, प्रचारामध्ये सक्रिय आहात. कशा पद्धतीनं या ठिकाणी रिस्पॉन्स आहे? विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंगा फुंकल्यापासून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुरुवातीपासून सर्व युवकांना आवाहन केलं होतं की ज्या युवकांना असेल किंवा भाजप कार्यकर्ते सर्वजणांना त्यांना आवाहन केलं होतं की जे आपल्या योजना आपण महाराष्ट्र शासनाने राबवल्या आहेत त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचं माध्यम तुम्ही व्हा. तसेच केज मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने जनसंपर्क आमचे उमेदवार नमिताताई असतील किंवा अन्य भाजप सहकारी असतील, शोभाताई असतील किंवा मी असेल, आम्ही सातत्याने जनसंपर्क ठेवून असल्यामुळे आम्हाला ही निवडणुकी जी रणशिंग सुरू आहे, मैदान हे आहे ते काही नवं वाटत नाही, कारण सातत्याने लोकांच्या अडीअडचणी आम्ही समजून घेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अशी वाटत नाही, एकदम आम्हाला इझी गोईंगमध्ये निवडणूक ही वाटत आहे, कारण विकास कामं हेच आम्हाला एका ताराजूच्या तारत आहेत. बरं, आता युवकांच्या प्रश्नासंदर्भात नमिताताईंची काय भूमिका आहे? अनेक युवकांचे प्रश्न नमिताताईंनी सोडवण्याचं काम केलं आहे. केज मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं जे आहेत ते नमिताताईंचे आहेत. आत्ताच महाराष्ट्र शासनाने युवकांना प्रति महिना 6,000 रुपये जे विद्यावेतन द्यायचं सुरू केलं, त्याची अंमलबजावणी योग्यरित्या केज मतदारसंघात देखील लागू झालेले आहेत. तसेच युवकांसाठी ज्या विविध योजना आहेत, सारथी योजना असेल मराठा बांधवांसाठी किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा अब्दुल कलाम महामंडळ असेल, त्याच्या विविध मार्गातून कर्ज योजना आहे किंवा तसेच विविध अनुदानित किंवा युवकांसाठी उद्योजकासाठी जे शासनाकडून कर्ज मिळतं त्याच्या योग्य अंमलबजावणी ह्या मतदारसंघात होत असल्यामुळे सर्व युवक हे ताकदीने व उत्साहाने नमिताताईंच्या प्रचारामध्ये सहभागी आहेत. बरं, आता तुम्ही फिरताय तर तुमचं बी युवकांशी संवाद होतोय, मग युवकांचे काय प्रश्न आहेत आणि तुम्ही ते नमिताताईंना कानावर घातलेत का? हो, नक्कीच. अनेक युवकांना बाहेर गावाला जा लागत असल्यामुळे त्यांचा केज मतदारसंघाशी जास्त कॉन्टॅक्ट नव्हता, पण जेव्हा आम्ही युवकांपर्यंत पोहोचलो तर ते बाहेरगावी असल्यामुळे सध्या मतदारसंघात जी कामं सुरू आहेत ते त्यांच्यापर्यंत एवढी ज्ञात नव्हती, ते आम्ही त्यांना ज्ञात करून दिली की पर्यटनाच्या गोष्टी असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर शहराचं वाढवण्यासाठी जे विकास कामं सुरू आहेत ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे. एकंदरीत बघता गेलं तर बीड जिल्हा हा नेहमी दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळं साहजिकच रोजगाराचा प्रश्न तेवढा पश्चिम महाराष्ट्र एवढ्या ताकदीने इथला सुटणार नाही, कारण पाण्याची आपल्याला आवक बघता किंवा पाण्याचा ही आहे इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा तेवढ्या प्रमाणात आहे. त्यानंतर MIDC असेल किंवा IT क्षेत्र असेल त्या प्रमाणात इथं पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे इथं नसल्यामुळे साहजिकच युवा वर्ग जो आहे तो बाहेर स्थलांतरित झाला आहे. पण येणाऱ्या काही काळामध्ये सर्व गोष्टींचा विचार नमिताताई करून युवकांसाठी जे आवश्यक आहे ते मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.